नमस्कार, मी दीपक कदम. आम्ही बंगलो बुक केलाय जनक जांबानगरी या प्रोजेक्टमध्ये. साधारणतः आम्हाला पोझिशन डिसेंबर 2018 मध्ये मिळालेलं आहे. बुकिंग पासून पोझिशन मिळेपर्यंत आम्हाला श्री तुषार जोशींकडून खूप चांगला अनुभव मिळाला आहे. म्हणजे असं कधी वाटतच नाही की ते बिल्डर आहेत, एक आपले घरची फॅमिली मेंबर्स असंच त्यांनी नेहमी आम्हाला वागून दिली. जे काही त्यांनी प्रॉमिस केलं होतं त्या सगळ्या गोष्टी एकही गोष्ट अशी तरी चुकवली नाही. त्याशिवाय आफ्टर पोझिशन सुद्धा काही गोष्टी आमच्या राहिल्या होत्या, त्याही त्यांनी आम्हाला आफ्टर पोझिशन करून दिले. सेकंड होम असा हा कॉन्सेप्ट म्हणून आपण तिथे बुकिंग केलेलं होतं. पण हळूहळू इथे आमची एक सेकंड फॅमिली झालेली आहे. असे तर भरपूर लोक आम्ही एकत्र असतो तिथे कायम विकेंड्सला वगैरे. पण एक 4 फॅमिली आता अशी आम्ही झालो जसं की आम्ही कुटुंब जाऊ. सेकंड होम आता म्हणण्यापेक्षा सेकंड फॅमिली झाली आमची तिकडे. आता मी कायम असं असतं की कधी आपण जातोय, विकेंड आपल्याला मिळतोय, सगळ्यांना सुट्ट्या मॅनेज होत आहेत आणि आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू तर मुंबईचा प्रवासही आम्ही जसं 4 फॅमिली 4 गाड्या घेऊन जातो, तेही आम्ही 2 गाड्यात जाण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जाण्या येण्याचा प्रवास जो आहे तोही आम्हाला एन्जॉय करता येते. प्रवासामध्ये जी काय मस्ती करता येते, एकत्र राहणं, तिथे गेल्यानंतर एकत्र जेवण करणं, बाहेर लॉनमध्ये चुलीवरचं जेवण करणं, सगळ्या लेडीज एकत्र असतात, जेंट्स असतात, मुलं असतात, सगळे आम्ही एन्जॉय करणं. जेवणा खावण्याचा कार्यक्रम असतो, रात्री गाण्याचा कार्यक्रम असतो, पत्त्यांचा कार्यक्रम असतो. म्हणजे अगदी रात्री 2-3 वाजेपर्यंत एन्जॉय करायचं, एकमेकांबरोबर धमाल मस्ती करायची. म्हणतात ना की मुंबईला परत आपण त्या चेंबरमध्ये यायचं आपल्याला गॅसच्या, तर गावच्या त्या आठवणी घेऊन यायच्या आणि मग आपला पुन्हा परत प्रवास चालू ठेवायचा. आता काही वेळा असं होतं की आपल्याला जाता येत नाही, तर त्यावेळी आम्ही काय करतो की मुंबईलाच आम्ही गेट टुगेदर करतो. कुणाच्या तरी एकाच्या घरी भेटतो, 1 नाईट 1 डे फुल एन्जॉय असतो. ज्या गोष्टी तिकडे जाऊन करता येत नाहीत, सुट्टी अभावी वगैरे, इथे करायचा प्रयत्न करतो. मागेचं मत असं वाटतं की 5 वर्षापूर्वी जो आपण डिसिजन घेतला तो खूप चांगला होता. जसं सेकंड होमचा कॉन्सेप्ट आहे तसं आम्हाला सेकंड फॅमिली मिळाली आणि त्या फॅमिलीमुळे जशी आपली ओढ असते ना की सख्खे भाऊ बहीण भेटणं, एन्जॉय करणं, तशी ओढ तर आमच्यामध्ये आहे. तर जनक जांबानगरीने आम्हाला काय दिलं, तर एक सेकंड होम तर दिलंच आहे, एक सेकंड फॅमिली दिली आहे. आभार जनक जांबानगरी.